त्याचनंतरचा जो टप्पा आहे तर मशागत व बेड तयार करणे. तर मशागत करताना अद्रक पिकामध्ये जमिनीत येणारं पीक असल्यामुळे आपल्याला जमीन भुसभुशीत करणं गरजेचं आहे. त्यासाठी खोल नांगरणी, त्याच्यानंतर वखरणी असेल किंवा कल्टिवेटर असेल किंवा रोटावेटर असेल, याच्या सहाय्याने काय करायचं, जमीन भुसभुशीत करून घ्यायची. एकरी 12 ते 15 टन शेणखत टाकणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण गांडूळ खताचा सुद्धा वापर करू शकता. त्याच्यानंतर बेड तयार करताना खालील खते मिसळणं गरजेचं आहे. आपल्याला वेगवेगळे खतं आपण त्या ठिकाणी बेडमध्ये टाकणं गरजेचं आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं की यावर्षी पाऊस झाला आहे, आता आपण रोटावेटर मारणं चुकीचं आहे. आपण त्या ठिकाणी कल्टिवेटरच्या सहाय्यानं जमिनीची मशागत करायची आणि त्यानंतर बेड पाडायचे, किंवा डायरेक्ट बेड न पाडता सुद्धा आपण अद्रक पिकाची लागवड करू शकतो. त्यामध्ये निंबोळी पेंड असेल तर 100 किलो आपण वापरू शकता, SSP 100 किलो, किंवा मग DAP किंवा 10-20-20 दीड बॅग वापरू शकता, आणि पोटॅश 40 ते 50 किलो वापरू शकता. आणि त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेटचा 10 kg आपल्याला एकरी वापर करायचा आहे. या प्रमाणात जर आपण बेसल डोस टाकला तर त्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन किंवा चांगलं पीक आपल्याला घेता येतं. त्याचबरोबर आपण या खतासोबत काय आहे की जे ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये जे आपल्याला कीटकनाशक भेटतात, फर्टेरा असेल किंवा थायमिथॉक्झम प्लस पिप्रोनिल असेल, याचा सुद्धा आपण 2 ते 4 किलो प्रमाणात वापर करू शकतो. आणि ज्यावेळेस आपण बेड तयार करतो, बेडवरती जर आपल्याला डायरेक्ट लागवड करायची असेल तर आपण 2 दिवस अगोदर बेड ओला करणं गरजेचं आहे. 5 ते 6 दिवस अगोदर बेड ओला करायचा. त्याच्यामध्ये आपण 19 किंवा इतर बुरशीनाशक सोडू शकता, आणि 5 ते 6 दिवस बेड तसंच ठेवून नंतर काकरी पाडून आपण त्यावरती सुद्धा लागवड करू शकतो, किंवा हाताच्या सहाय्यानं खड्डे घेऊन सुद्धा आपण लागवड करू शकतो. बेडची साईज काय असली पाहिजे तर आपण 4 ते 4.5 फुटाचा बेड त्या ठिकाणी तयार करू शकता. दोन बेडमधील अंतर जे आहे ते 4 ते 4.5 फुटाचा जर बेड पाडला तर आपल्याला जवळपास 2.5 फुटापर्यंत वरचा टॉप मिळतो. त्यामध्ये आपण 2 तासांची लागवड करू शकता. 45 ते 50 सेंटीमीटरपर्यंत 2 तासातील अंतर आपण ठेवू शकतो. आणि त्याचबरोबर 2 रोपातील अंतर जे आपल्याला 20 ते 22.5 सेंटीमीटर ठेवायचं आहे. आणि एकरी जे आहे तर ते आपल्याला 30 ते 35 हजार झाडं कमीत कमी लागले पाहिजे. म्हणजे आपले हिल जे आहे तर ते 30 ते 35 हजार असणं गरजेचं आहे. 25 ते 30 सेंटीमीटर बेडची हाईट असणं गरजेचं आहे, आणि बेडची रुंदी 50 ते 60 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. त्यावरती आपल्याला 2 तास लावायचे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण जर मोठा बेड टाकला तर आपण त्या ठिकाणी 3 तास लावू शकतो. त्यामुळे काय होतं की आपली झाडांची संख्या वाढते, पण त्या ठिकाणी आपल्याला झिगझॅग पद्धतीने लावणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही 2 तास लावले तर त्याच्या मधला जो टप्पा आहे त्या ठिकाणी आपल्याला ते लावायचं आहे.